मी तुला फक्त खुश नाही तर सुखी ठेवेन. एक चान्स दे ना मला प्लीज. देशील? नंदिनी ठीक आहात ना? यू ओके? हो मी ठीक आहे. कधी कधी आपलंच मन आपलं वैरी होतं ना, तसं झालं. हे जाऊ द्या, तुम्ही बसा ना. या बसा. थँक्यू. काय झालं? सगळं ठीक आहे ना घरी? आई बाबा पिहू? सगळे ठीक आहेत. ते काही सामान राहिलं होतं ते द्यायला आलोय. सामान माझं? काव्या ते माहेर घरी जाताना त्यांनी त्यांचं सामान नेलं नव्हतं ते द्यायला आलोय. काय मनाविरुद्ध लग्न झालं होतं त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला होता. क्लासला जायचं म्हणून जात होत्या पण क्लासच्या बाहेर एक बेंच होता त्यावर जाऊन बसायच्या. माझ्या पद्धतीने त्यांना मी समजावलं होतं तेव्हा. मला मान्य आहे तुम्ही मला नवरा नाही मानत, मित्र नाही मानत, पण मी स्वतःला तुमचा मित्र मानतो आणि त्या मैत्रीपोटीच मी तुम्हाला सपोर्ट करत होतो. तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी, तुम्ही कलेक्टर होण्यासाठी. आणि तुम्ही काय क्लास सोडून ते बेंचवर येऊन बसता. नंतर कसा बसा अभ्यास सुरू केला त्यांनी. मुळातच हुशार आहेत त्यामुळे फिलिम्स क्लिअर केली त्यांनी. आता मेन्स जवळ आली पण त्यात त्यांच्या आयुष्यात एक नवीन वादळ आलंय. कशा अभ्यास करणार आहेत, कसं लक्ष लागणार आहे काय माहित. एक विचारू, काव्याशिवाय तुमचं सुद्धा मन लागत नाही कशात, बरोबर का? किती काळजी आहे तुम्हाला तिच्या प्रगतीची, अभ्यासाची. त्यांची काही पुस्तकं आहेत. मेन्स जवळ आली आहे, त्यांना अभ्यासाला ही पुस्तकं लागतील. आणि ही त्यांची डायरी आहे, त्यात महत्वाच्या नोट्स लिहितात त्या, त्यांना लागेल ते. हे काय आहे? माझं स्केच मी पाहिलंच नव्हतं. त्या रूम मध्ये नव्हत्या तेव्हा त्यांच्या आठवणीत मी त्यांचं स्केच काढलं होतं आणि आता माझ्या आठवणीत आता हे आय ड्रॉप आहेत त्यांचे आणि हे रीडिंग क्लासेस अभ्यास करताना लागतात त्यांना. खरं तर उगाचच फॅड आहे पण जेव्हा चष्मा लावतात ना अभ्यासू मांजर दिसतात. केवढं प्रेम आहे तुमच्या मनात काव्याविषयी. कडवटपणाला जागा तरी उरली आहे का? गिल्ट लावली पुरेशी. ही पुस्तकं चष्मा त्यांना द्या. त्या माझ्या समोर आले तर नाही देऊ शकणार. हे द्या तुम्ही, मी येतो. बस ठीक आहे. हो मॅडम सुट्टे द्या ना. अहो सुट्टी नाही हो, एवढेच आहेत माझ्याकडे. बघा ना असतील तुमच्याकडे. माझ्याकडे 500चीच नोट चेक तर करा दादा, असं काय करता? नाही हो, त्या रिक्षावाल्याला विचारता का? बरं ठीक आहे, बघते. दादा 500 सुट्टे. 500 सुट्टे मॅडम. साहेब 500 रुपये सुट्टे आहेत. थँक्यू. हो मॅडम. ठीक. थँक्यू. अरे ही बघ, त्या देशमुख मुलासोबत नाही का व्हिडिओ व्हायरल झाला होता बघ. आम्ही दोघं भाऊ आहोत, जरा आमच्याकडे पण ये ना. अरे यार मग मी काय करू? अरे येड्या, मी काय करू म्हणजे? अरे हिची बहीण आहे ना, तिच्या बहिणीला घेऊन जा.
बहिणीला काही बोलला का चपल्याने मारीन. ते चपलेने काय मारतोस, हाताने मार ना, थोडा तुझा टच मिळेल. तुला तर एकावर एक फ्री लागतात ना हा? आम्ही दोघं पण आहोत. दोघांना मारणार तू मार, मार. घ्या. माझ्या बहिणीबद्दल बोलत होता ना. आली माझी ताई. आता बोल. अरे हिच्यामुळे तुझी जिंदगी बर्बाद झाली आणि तू हिची बाजू घेतेस. कुणाचं आयुष्य कुणामुळे बर्बाद झालंय ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? हा, माझ्या बहिणीकडे नजर वर करून बघण्याची सुद्धा लायकी नाहीये तुमची. आमच्या घरात जे काही झालं त्यामुळे मुलींची छेड काढण्याचं लायसन्स मिळालंय का तुम्हाला? बहीण आहे ती माझी, तिच्यापासून 2 पाऊल लांब होऊनच बोलायचं. शक्यतो बोलायचंच नाही, कळलं? चला निघा इथून. हे काय करताय तुम्ही? व्हिडिओ शूट करणं आणि तो व्हायरल करणं, या व्यतिरिक्त दुसरी कामं नाहीयेत तुम्हाला? एनिवे, तुम्हा लोकांना जे करायचंय ते करा, पण त्यामुळे आम्हा बहिणींमध्ये दुरावा येईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते होणार नाही. ताई 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 हे बघ ताई, हे बघ, मला माहिती आहे तू माझ्यासाठी त्या मुलांना मारस. खरंच ताई, मी खूप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी ताई मिळाली. लकी तर मी पण आहे. कारण मला नंदिनी सारखी बायको मिळाली. अरे काय आहे? सॉरी. ओके ओके. इकडे काय करतेस मोबाईल मध्ये? रील बघतेस ना? अहो, यातनं जगाचं ज्ञान मिळतं. आणि आम्ही हे जे काही वाचतो ते मूर्ख म्हणून वाचतो, हो की नाही? अहो, तुम्ही एकदा बघता का हा रील? अशा मला काहीही बघायचं नाहीये, काम कर आधी. हो, हा रील बघा तरी एकदा. हे तुला सांगितलं ना, मला रील बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आणि काय ग, आम्ही तुला रील बघण्याचे पैसे देतो का काम करण्याचे? तो मोबाईल ठेव, अशा नाही ते एक दिवस फोडून टाकी ना मी. फोडलं तर नंदिनी ताईंनी त्या मुलाला. बघा. हिच्यामुळे तुझी जिंदगी बर्बाद झाली आणि तू हिची बाजू घेतेस. कोणाचं आयुष्य कोणामुळे बर्बाद झालंय ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्हाला काय करायचं या सगळ्याशी? बहीण आहे ती माझी, त्यामुळे 2 पावलं मागे होऊन बोलायचं. कसलं डॅशिंग आहे ना, एकदम मज्जा आली. काय फोडलंय, मज्जाच आली. मातीची बनली ही नंदिनी. इतकं सगळं झालं तरी अजूनही बहिणीला मदत करण्याची इच्छा यायची. नंदिनी नंदिनी ऐक तर माझं ऐकून तर घे. बा, माझ्या मागे मागे येणं थांबवा. अरे मी मागे. नंदिनी एक मिनिट प्लीज. मग कुठे जाऊ मी नंदिनी? कुठे जाऊ? तू माझं घर आहेस, हक्काची जागा आहेस. मग कुठे जाऊ सांग? नंदिनी प्लीज. सॉरी, 1 मिनिट ऐकून घेशील प्लीज प्लीज. हे बघ, मला माहितीये माझ्यावर किंवा काव्यावर कोणतंही संकट आलं की तुला सहनच होत नाही. तू त्याचं उत्तर देतेसच. मनात जर अजूनही तितकंच प्रेम आहे तर मग सोड ना. सॉरी, तुझा माझ्यावर आणि काव्यावर राग नाहीये तर तू दुखावली आहेस, हे माहितीये मला. पण एक चान्स दे ना बायको, प्लीज. एक चान्स, फक्त एक चान्स. मी हे सगळं पुसून टाकेन प्लीज. कसं पुसाल सांगा ना. काय सोल्युशन आहे तुमच्याकडे? तो 16 डिसेंबरचा दिवस माझ्या डोक्यात, मनात, आयुष्यात घर करून राहिलाय. माझ्यामुळे कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त झालं. ही सल सतत आतून खातीये मला. आपण कुणाची तरी फक्त सवय होतो, ही गोष्ट मनातून जातच नाही. सांगा, असं तुम्ही काय करणार आहात की ही सल, हे दुखावले पण सगळं कायमचं पुसलं जाईल? बोला ना. नाही, मी इथेच उभी आहे, तुम्ही फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. बोला. अहो बोला. या प्रश्नाचं उत्तर नाहीये जीवा, आणि हा तिढा सुटणारा नाहीये. त्यामुळे प्लीज प्लीज माझ्या मागे मागे येणं थांबवा. आपला प्रवास इथपर्यंतच होता हे मान्य करा. रिक्षा.